हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अस्मी क्रिएशन. आज आपण हे हार्ट बनवायला शिकवणार आहे. आज आहे व्हॅलेंटाईन डे, सो हॅपी व्हॅलेंटाईन डे टू ऑल. आता हे आपण सुरुवात करूया ह्या हार्ट अमिगुरामी टाईपमध्ये हार्ट बनवायला. अमिगुरामी म्हणजे स्टफ केलेले हार्ट्स आपण बनवणार आहे. आता त्याच्यासाठी मला वेगवेगळ्या कलरची वूल लागणार आहे. तुम्हाला हवी असेल तर रेड, ब्राऊन घ्या. कात्री लागणार आहे आणि ऑफकोर्स 3 नंबरची सुई मी इथे वापरते आहे. आता मी आज रेड कलरचं तुम्हाला बनवून दाखवते. तुम्हाला ज्या हवा आहे त्या कलरने बनवू शकता. त्यासाठी मी आता मॅजिक रिंग करायला घेतली आहे. नीट बघाल हे. आणि मग त्यानंतर मी असं करून मी ही सुई आत घालून हा थ्रेड खालूनच बाहेर काढते आहे. बघितलं ना. मग मी त्यानंतर हे काढून घेतलेलं आहे बोटातून आणि मग तिथे एक चेन घेते आहे. त्यानंतर एक चेन घेतल्यानंतर मी सिंगल क्रोशा 6 घालणार आहे त्याच सर्कलमध्ये, मॅजिक सर्कलमध्ये. मॅजिक रिंग म्हणतात त्याला. मॅजिक रिंगमध्ये मी घेणार आहे 6 सिंगल क्रोशा. ते 6 सिंगल क्रोशा माझ्या झालेले आहेत. आणि आता मी ही जी रिंग आहे ही छोटी करते आहे. हे बघा, इथे ह्या दोऱ्याने मी ताणल्यानंतर ही माझी अशी रिंग स्मॉल झाली आहे. आता मी हा जो पहिला सिंगल क्रोशा जो आपण घेतलेला होता चेन, त्याच्यामध्ये मी स्लिप स्टिच घेऊन घेणार आहे आणि फर्स्ट राऊंड कंप्लीट करणार. स्लिप स्टिच घेतली आहे मी आणि आता फर्स्ट राऊंड मी कंप्लीट केला आहे. हे बघा, रिंग तुम्हाला दिसली असेल मधली. आता हा इन्क्रीज राऊंड आहे. प्रत्येक सिंगल क्रोशाच्या चेन स्पेसमधून मी 2 सिंगल क्रोशा काढणार आहे. सो आधी माझे 6 सिंगल क्रोशा होते, तर आता माझे 12 सिंगल क्रोशा होणार आहे. प्रत्येक चेन स्पेसमधून मी 2 काढणार आहे आता. आणि अशा रीतीने मी हा पूर्ण राऊंड कंप्लीट करणार आहे. प्रत्येक चेन स्पेसमधून 2 सिंगल क्रोशा. अगोदर 6 होते माझे सिंगल क्रोशा, आता माझे 12 सिंगल क्रोशा तयार होणार आहे. आता बघा, हा राऊंड मी अशाच पद्धतीने कंप्लीट करते आहे. आणि आता पहिला जो मी घेतलेला होता त्यातून मी पहिली जी चेन घेतली होती त्यातून मी स्लिप स्टिच काढून सेकंड राऊंड कंप्लीट केला. आता त्याच्यानंतर थर्ड राऊंड परत मी चेन घेतलेली आहे आणि त्यानंतर मी त्यातूनच एक सिंगल क्रोशा काढला. आता हा राऊंड पण माझा इन्क्रीज राऊंड आहे, पण यामध्ये मी एका चेन स्पेसमधून 2 काढले, मग 1 म्हणजे 2 सिंगल क्रोशा एका चेन स्पेसमध्ये. त्यानंतर पुढच्या चेन स्पेसमध्ये 1 सिंगल क्रोशा, मग परत 2 सिंगल क्रोशा आणि 1 सिंगल क्रोशा. म्हणजे प्रत्येक चेन स्पेसमधून एका चेन स्पेसमधून 2 सिंगल क्रोशा काढलेले आहेत मी आणि त्याच्या पुढच्या ह्याच्यातून मी 1 सिंगल क्रोशा. अशा पद्धतीने मी आता हा राऊंड पूर्ण करते आहे. थर्ड राऊंड जो आहे तो माझा त्याच पद्धतीने पूर्ण होणार आहे. म्हणजे माझे आता इथे होणार आहे 18 सिंगल क्रोशा माझे तयार होतील. आणि 18 सिंगल क्रोशा झाले की मी ह्या थर्ड राऊंड कंप्लीट माझं झालेलं आहे. स्लिप स्टिच काढून टाकलेली आहे. झालं थर्ड राऊंड. आता त्याच्यानंतर मात्र मी 2 राऊंड जे घेणार आहे हे सेम 18. प्रत्येक याच्यातून इन्क्रीज राऊंड नाही आहे, त्यामुळे प्रत्येक चेन स्पेसेसमधून मला एक सिंगल क्रोशा काढून घ्यायचे आहेत. सो 18 या राऊंडमध्ये 18 जे आहेत सिंगल क्रोशा ते 18च राहणार आहेत माझ्याकडे. ते वाढणार नाही. हा इन्क्रीज राऊंड नाही आहे. मला गोलाकार हार्टचा वरचा घ्यायचा आहे, सो इथे इन्क्रीज राऊंड नाही आहे, म्हणून मी इथे 18च ठेवणार आहे. चेन स्पेस मी सिंगल क्रोशा दुसरा घेणारच नाही आहे, डबल घेणारच नाही आहे. आता अशा पद्धतीने हा राऊंड कंप्लीट करते आहे.
आता हा राऊंड कंप्लीट झाला आहे माझा आणि आता या पुढचा राऊंड पण मला तसाच घ्यायचा आहे. प्रत्येक ह्याच्यातून एक सिंगल क्रोशा, प्रत्येक चेन स्पेसमधून एक. सो माझे हे 18च राहतील. प्रत्येक चेन स्पेसमधून एक एक सिंगल क्रोशा. वाढवणार नाही आहे मी, 18चे 18च ठेवणार आहे. अशा पद्धतीने हा पण राऊंड माझा कंप्लीट झाला आहे. आता हा एक मी गोलाकार बनवला आहे. आता त्याच पद्धतीने मला दुसऱ्या साईडचा पण बनवून घ्यायचा आहे. तर आता हा एक बनवल्यानंतर मी दुसऱ्या साईडचा पण बनवून घेणार आहे. एक बघा, त्याला छान गोलाकार आलेला आहे. तर हा इथून मी कट करून टाकते आहे आणि कट केल्यानंतर ही मी स्लिप स्टिच काढून घेणार आहे. थ्रेड मी काढून घेऊन ते टाईट करणार आहे. आता याच पद्धतीने मला दुसऱ्या साईडचा देखील मी करून घेते आहे. सेम काहीच चेंज नाही. सेम पद्धतीने परत तेच मी घेतलेलं आहे. मॅजिक रिंग करायला घेतलेली आहे. मॅजिक रिंग करताना परत तसंच काढलेलं आहे. परत माझ्या 6 चेन्स येणार आहेत. जॉईन करताना मी बरोबर सेकंड कंप्लीट करून घेतलेलं आहे. सेकंड कंप्लीट झाल्यानंतर आता इथून पुढे मात्र नीट महत्त्वाचं आहे. नीट बघा, आता इथून पुढे स्लिप स्टिच मी घेतलेली आहे. परत एकदा नीट जॉईन करायचं असं घेऊन मी दुसऱ्या ह्याच्यातून टाकते आहे आणि फक्त मी स्लिप स्टिच घेणार आहे. तोच थ्रेड मी बरोबर याच्यातून घेतलेला आहे आणि बरोबर इथून मी स्लिप स्टिच मी काढून घेते. म्हणजे सिंगल क्रोशा पकडा किंवा स्लिप स्टिच, मी बरोबर ती स्लिप स्टिच घेतलेली आहे. आणि याच्या पुढे मी बरोबर 16 सिंगल क्रोशा, हो म्हणजे 16 सिंगल क्रोशा मी घालते आहे. प्रत्येक याच्यातून एक 2 3 आता हे 16 सिंगल क्रोशा माझे झालेले आहेत. 16 सिंगल क्रोशा मी घेतल्यानंतर आता हा जो पुढचा जो आहे तो त्या राऊंडला घेताना मी परत हे दोन्ही जे हार्ट आहे ते मी जॉईन करते. सो इकडे मी सुई टाकली आणि निडल घेतली आणि परत दुसऱ्या हार्टच्या शेपमध्ये मी निडल घेऊन ती त्या दोन्ही याच्यातून मी ही स्लिप स्टिच काढून घेते आहे. सेम मागच्या वेळेसारखंच केलं आहे. आणि आता परत पुढचे मी 16 सिंगल क्रोशा प्रत्येक चेन स्पेसमधून काढून घेणार आहे. क्रोशामध्ये काउंटिंग खूप महत्त्वाचं असतं. सो आता नंबर्स बरोबर हे 32 सिंगल क्रोशा माझे व्हायला हवेत. हे असं साधारणतः बघायचं. एखाद दुसरा इकडे झाला असेल तर तुम्ही दोन्ही एकत्र करून तुम्ही घेतला तरी सिंगल क्रोशा चालेल, पण साधारणतः 32 माझे सिंगल क्रोशा तयार व्हायला पाहिजे. आता इथे मी जिथे राऊंड सुरू केला होता तिथे मी बरोबर हे सर्कल पूर्ण करणार आहे. आता तुम्हाला जर हे इथे समजत नसेल, आता मला ते थोडंसं प्रॅक्टिसने समजायला लागलेलं आहे, पण तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही सरळ तिथे काहीतरी मार्कर तुम्ही लावत चला. आता मार्कर कसं लावायचं हे मी तुम्हाला सांगते.
आता हे माझं दोन्ही हे हार्टचे वरचे जे दोन्ही शेप्स होते गोलाकार ते जॉईन झालेले आहेत इथे. आता हा राऊंडही माझा कंप्लीट झालेला आहे. आता पुढचा राऊंड करताना मात्र आता या पुढच्या राऊंडमध्ये मी 6 सिंगल क्रोशा घेणार आहे. आता हे झाले म्हणजे 6. आता 2 मी एकत्र करणार आहे. 1 आणि हे 2 घेतलेले आहे. डिक्रीज राऊंड म्हणायचं याला. डिक्रीज करणार मी 2तून 1 काढणार आहे. म्हणजे 2 सिंगल क्रोशा मी एकत्र घेणार आहे. म्हणजे आता बघा परत एकदा, कारण 2दा घ्यायचं आहे. हे 1 त्यानंतर 2 आणि मी बरोबर दोघातून 1 मी हे असं काढून घेणार आहे. सो माझे 2 डिक्रीज झाले, म्हणजे 4चे मी 2 केले. आता परत माझे 12 सिंगल क्रोशा पुढे काढणार आहे. आता परत नीट बघा, मी आधी 6 सिंगल क्रोशा घेतले, मग 2 मी 2तून 2 सिंगल क्रोशाचा 1 सिंगल क्रोशा केला, परत 2 सिंगल क्रोशाचा 1 सिंगल क्रोशा केला आणि त्याच्या पुढे आता मी 12 सिंगल क्रोशा काढून घेणार आहे. आता इथे जॉईंट आहे तिथे काही करायची गरज नाही आहे. आता सरळच मी जाणार आहे पुढच्या सिंगल क्रोशामध्ये, कारण माझं पहिल्या राऊंडला ते जॉईंट झालेलं आहे. त्यामुळे पुढच्या राऊंडला मी सरळ हे आता टोटल मी 12 घेणार आहे. 12 झाले की परत मला 2चा 1 सिंगल क्रोशा करायचा आहे. आता हे मी 12 करते आहे. आता हे 12 झालेत माझे आणि आता इथून बघा, आता मी परत 2चा 1 करते आहे. परत 2चा 1 आणि परत आता उरलेले 6 सिंगल क्रोशा मी काढून हा राऊंड मी कंप्लीट करेल. बघा आता आपल्याला दिसतंच हे इथे. आता इथे परत स्लिप स्टिच काढून हा राऊंड माझा जॉईंट झालेला आहे. हे बघा आता व्यवस्थित शेप तुम्हाला दिसायला लागला असेल. अशाच पद्धतीने आता मला पुढे करायचं आहे. पुढच्या यातून मी आता बघा तुम्हाला स्टिच मार्कर कसं लावायचं ते सांगते. हा चेन घ्यायची ही आणि चेन घेऊन मी इथे एखादं मार्कर लावून टाकायचं, सो दॅट तुम्हाला ते समजत नसेल तर ते कळायला लागेल. आता ह्या राऊंडमध्ये मी 5 सिंगल क्रोशा घेणार आणि मग 2 डिक्रीज घेणार. आता 3 आता हे माझे 5 सिंगल क्रोशा झालेत. आता पुढचा राऊंड माझा डिक्रीज असेल, म्हणजे पुढे डिक्रीज राऊंड नाही सॉरी 1 आणि 2. आता 2मधून मी 1 काढला म्हणजे 1 डिक्रीज झाला माझा. आता पुढचा अजून 1 घेणार. 1 हे 2 आणि मग हे झालं डिक्रीज. आता त्याच्या पुढे माझे 10 सिंगल क्रोशा मी घेणार आहे आणि मग परत डिक्रीज म्हणजे 2 डिक्रीज घेणार मी. आता 10 सिंगल क्रोशा मी परत घेणार. डिक्रीज म्हणजे 2 सिंगल क्रोशाचा 1 सिंगल क्रोशा करणार मी. आता हा डिक्रीज परत माझा 10 झाले. आता हा डिक्रीज 1 आणि परत 2. आता 2 झाल्यानंतर आता फक्त त्या मार्करपर्यंत 5 माझे सिंगल क्रोशा येतील. 2 3 4 आणि हा 5वा. आता हा मार्कर ठेवलेला आहे तिथून आपण सुरुवात केलेली होती. बस तुझ्या स्लिप स्टिचने मी हा ओढून घेतला. आता मार्कर मी काढून टाकलेला आहे. सो मार्करने कसं करायचं आहे तेही तुमच्या लक्षात आलं असेल. जर तुमच्या लक्षात येत नसेल विदाऊट मार्कर तर मार्कर तुम्ही टाकायचा. परत मी हा जो जिथे चेन मी घेणार आहे, आता मी सिंगल क्रोशा घेणार पुढच्या याच्यातून.
आता हा जो सिंगल क्रोशा मी घेतला फर्स्ट, एक तर तुम्ही आधी मार्कर टाका किंवा नंतर, पण ते तुम्ही लक्षात ठेवा की आपण आधी टाकलेलं आहे किंवा नंतर टाकलेलं आहे. आता मी आधी तुम्ही मार्कर घेतलं तरी देखील चालू शकतो, सो दॅट तिथे जॉईन करायचं हे लक्षात येईल. नंतर घेतलं तरी चालेल. हां, आता पुढच्या याच्यामध्ये मी 4 सिंगल क्रोशा घेणार आहे बरोबर. म्हणजे पुढच्या सगळ्या राऊंड, ह्या पुढच्या राऊंडमध्ये मी 4 सिंगल क्रोशा घेणार आणि मग 2 डिक्रीज. प्रत्येक राऊंडला पुढच्या 4 सिंगल क्रोशा, मग 3 सिंगल क्रोशा, मग डिक्रीज. तसं आता हे 4 सिंगल क्रोशा घेतले आणि मग मी 2 डिक्रीज घेते आहे. एक डिक्रीज झाला, डिक्रीज झाला आणि मग आता 8 सिंगल क्रोशा होणार सलग. डिक्रीज परत 2, 1, 2. आता माझ्याकडे परत 4 सिंगल क्रोशा, 1, 2, 3. आता आपल्याला हे झालं. हा इथे मी परत स्लिप स्टिच काढून हा राऊंड कंप्लीट करणार. आता तुम्हाला याच्यात तुम्ही आता त्या पुढचा राऊंड होणार आहे. त्या पुढच्या राऊंडमध्ये परत सेम 3 सिंगल क्रोशा करायचे आहेत. आता तुम्हाला स्टिच मार्करची गरज असेल तर तुम्ही लावा, नसेल तर नका लावू. मी काही लावणार नाही आहे, तुम्ही बघा. आता ते तुम्हाला मी सांगितलं कसं लावायचं ते. आता स्टिच मार्कर अगोदर अलीकडे किंवा पलीकडे तुम्हाला हवं ते तुम्ही लावू शकतात. मला खरं कंटाळा येतो आहे, पण मी परत एकदा ह्या राऊंडला तुम्हाला दाखवते आणि मग पुढच्या राऊंडला मी लावणार नाही. हे झालं माझ्याकडे 1, 2 आणि आता मी घेतले 3. आता 3 घेतल्यानंतर लगेचच पुढचा जो आहे तो मला 2चा 1 करायचा आहे डिक्रीज. मग परत हा जाणार माझ्याकडे 1, म्हणजे तो मी सिंगल क्रोशा कंप्लीट करत नाही. हा झाला 2, 2चा 1. आता त्याच्या पुढे मी 6 सिंगल क्रोशा घेणार आहे. 1, 2, 2चा 1 करणार. 2 प्रत्येक 2चा 1 केला. आता परत 3 सिंगल क्रोशा. स्टिच मार्कर्स थ्रेडमध्ये येतो. ॲक्च्युली प्लॅस्टिकचे मार्कर्स पण मिळतात, ते पण तुम्ही वापरू शकता तिथे. 1, आता बघा तुमच्या लक्षात आलंच असेल, आपल्याला समजतं साधारणतः, कळतंच म्हणजे आपल्याला. म्हणून मी आता ह्या पुढच्या राऊंडला काय स्टिच मार्कर लावत नाही, मला त्याची सवय नाही आहे. 1, तुम्हाला हवं तर तुम्ही लावू शकता. आता इथून मी आता हे याच्या पुढचं जे होणार आहे त्याच्यामध्ये फक्त 2 सिंगल क्रोशा होणार आणि लगेच डिक्रीज. म्हणजे 1, 2, हा डिक्रीज झाला, लगेच अजून 1 डिक्रीज, 2 डिक्रीज. आता परत 4 सिंगल क्रोशा. 1, 2, 3 आणि 4 आणि परत डिक्रीज राऊंड. 1, 2चा 1 केला मी. परत मी 2चा 1 करणार आणि परत आता मला 2च सिंगल क्रोशा घेऊन जॉईन होणार हा राऊंड. बस हा राऊंड कंप्लीट केला. बघा दिसतंच आपल्याला हे आलेलं आणि हे इथं. सो हा राऊंड माझा कंप्लीट झाला आहे. आता या ठिकाणी मी कॉटन भरून घेणार आहे.
आर्टिफिशियल. अशा पद्धतीने मी बोटाने पण तुम्ही भरू शकतात, पण मी सुईने आत टाकते आहे. ॲक्च्युली सुईपेक्षा किंवा ह्या कुठल्याही गोष्टीपेक्षा ना बोटाने वगैरे केलं ना हाताने की ते जास्त आत व्यवस्थिशीर जातं आणि आपल्याला कुठे कुठे राहिलेलं आहे ते अगदी व्यवस्थिशीर कळतं. पण आता इथून हा कॉटन अडकतो ना वूलमध्ये, हे फक्त सांभाळा कारण ते पांढरे पांढरे नंतर थ्रेड दिसतात. तर ते जरा नीट सांभाळून आतमधल्या साईडने व्यवस्थित घाला. तर जिथे तुम्हाला हवा आहे फुगीरपणा तो व्यवस्थित सगळ्या बाजूने गेला आहे की नाही हे सगळं तुम्ही चेक करून घ्या राऊंडला. आणि मग जसा हवा तसा त्या पद्धतीने तुम्ही तो कापूस इथे भरून घ्या. आता पुढच्या राऊंडमध्ये एकच मी घेतलेला आहे आणि लगेचच मी डिक्रीज घेतली आहे. हा एकच घेतला आहे मी आणि चेन घेऊन हा एकच सिंगल क्रोशा केला आहे मी. एकच सिंगल क्रोशा करून मी लगेचच डिक्रीज घेते आहे. नीट सांभाळून करा कारण कॉटन येतो इथे. परत 2 डिक्रीज. एक, दोन आणि हा डिक्रीज. दोन डिक्रीज झाले. एक सिंगल क्रोशा आणि मग मी जॉईन केलं आहे. आता इथे जे राहिलं आहे ह्याला तुम्ही डायरेक्ट इथून कट करून तुम्ही सुईने शिवू देखील शकता. पण मी अजून थोडासा कापूस यात टाकून घेते. मला जरा फ्लफी जास्त असं भरल्यासारखं वाटत नाही म्हणून मी आता इथे आपण पूर्ण क्लोज करणार आहे. सो आता तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढा कापूस तुम्ही टाकू शकतात किंवा एक्स्ट्रा झाला असेल तर तुम्ही काढूही शकतात. कारण याच्यानंतरच्या राऊंडला आता ते क्लोज होऊन जाणार आहे म्हणजे आपण काढू घालू शकणार नाही त्यातून कापूस. सो तो तुम्हाला जेवढा हवा नको तेवढा तुम्ही नीट टाकून घ्या किंवा एक्स्ट्रा झाला असेल तर तो तुम्ही काढूनही घेऊ शकतात. पण यानंतरचा राऊंड मात्र आपलं सगळं क्लोज करणार आहे. इथे शेप पण तुम्हाला व्यवस्थिशीर दिसायला लागलेला असेल. आता हे पुढचा राऊंडला मात्र मी डायरेक्टली सरळ 2 2 2 करून मी एकत्र करून टाकणार आहे. हे झाले 2 एकच 2चा 1 केला मी. परत त्याच्या पुढच्या याला मी 2चा 1 करते आहे. 1 2 2चा 1 केला. परत त्याच्या पुढच्याला 2चा 1 केला. आणि एक राहिलं होतं माझं ॲक्च्युली इथे संपायला हरकत नव्हती पण एक राहिलं. सो तो मी आता 2चा 1 करून हा एक राऊंड मी कंप्लीट करून घेते. दोनाचा 1 करून घेतलेला आहे 2चा 1 आणि मी आता हा राऊंड इथे माझा क्लोज झाला आहे. हे मी कंप्लीट करून टाकलं. आता ही इथे मुद्दामून मी लांब धागा ठेवला आहे कारण एखाद्या वेळेस इथे थोडीशी स्पेस राहू शकते.
बरेच लोक या आधीच्याच राऊंडला बंद करतात आणि मग सुईने ते खालचं विणून टाकतात, पण मला प्रचंड कंटाळा येतो सुईने विणण्याचा, म्हणून मी ते शेवटी पण 2चा 1 करून मी हे केलेलं आहे. आता इथे मी थोडंसं जे माझं दिसतं आहे टोक, त्याला मी शिवून घेते आहे. ते तुम्हाला तुमचं कसा खालचं टोक आलं आहे त्यानुसार तुम्ही ते फक्त त्यातून काढायचं आहे थ्रेड आणि शिवून घ्यायचं. त्याला विशेष काही नाही, आकार खालचा जो आहे तो व्यवस्थितशीर दिसायला हवा आणि खालून कापूस पडणार नाही, अशा पद्धतीने हे माझं झालं आहे. 2दाच मला करावं लागलं, 2दा-3दाच ते आता मी करून घेते तेवढं. फक्त आता हे जे क्लोज करतानाचं लक्षात ठेवा, सुई अशा पद्धतीने वर काढायची आणि नंतर जे आहे नंतर थोडंसं हात दाबून घ्यायचं, सो दॅट थोडंसं दाबून ते कट करायचं, म्हणजे तो जो धागा असतो आपला आतला बाहेर येणारा तो आतच राहतो. आता बघा कापताना फक्त एवढंच बघा, कापताना बघा मी थोडंसं दाबून घेतलं आणि मी इथे कट केलं. कट केल्यानंतर हे बघा आता तो धागा आतमध्येच चालला गेला आणि हे जे टोक आहे हे खालचं टोकही छान दिसायला लागलं. अशा पद्धतीने मी हे हार्ट कंप्लीट केलेलं आहे. तुम्हाला हवं तर छोटं करायचं असेल तर तुम्ही छोटी सुई वापरू शकता. छोटी निडल वापरली की छोटं होणार, मोठी निडल वापरली की मोठं होणार. म्हणजे मी हे एक छोटं केलं, एक मोठं केलेलं आहे. खूप छान असं दिसतं ते. त्याचं आपण बऱ्याच गोष्टी बनवू शकतो. अगदी बुकमार्क बनवू शकतो, सगळंच बनवू शकतो, किचन्स बनवू शकतो, नंतर एक छोटंसं हे कुंडीसारखं बनवू शकतो. पण छान दिसतं हे दिसायला पण. सो परत थँक्यू फॉर वॉचिंग.